आज मी माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा डिसिजन घेणे. माहीत नाही तो डिसिजन योग्य आहे की अयोग्य, पण मी माझी ड्रीम कंपनी ही सोडत आहे. मला माहीत नाही पुढची कंपनी कशी असेल, कसे लोक मिळतील, पण हा निर्णय मी दगड ठेवून घेत आहे. तर आजचा व्हिडिओ ह्याच्याच रिलेटेड. राम राम मंडळी, स्वागत तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. स्वागत तुमचं माझ्या चॅनलवरती. तर यस, आज खूप दिवसांनी ब्लॉग बनवतोय आणि खूप डेटा पेंडिंग होता आणि खूप कामं पण होती. तर काय होतं, कशामुळे मी एवढे ब्लॉग पेंडिंग ठेवले होते आणि काय मला वेळ का भेटत नव्हता ते तुम्हाला आता समजेल. कारण की आपला विसर्जनाचा ब्लॉग खूप दिवसांनी आला आहे, तर मला पण माहिती खूप लेट झालं आहे. तर यस, आज ते दिवस आहे जे तुम्हाला मी म्हणत होतो की तुम्हाला काहीतरी सांगायचं, तुम्हाला काहीतरी सांगायचं, काहीतरी चाललं, तर ते तुम्हाला आज कळेल. आय थिंक थंबनेलवरनं तर कळलंच असेल माझं काय म्हणणं आहे. पण यस, आज आपण नाही राहू दे, मी आता काही सांगत नाही. तुम्हाला ब्लॉग पूर्ण बघा, एंडला तुमच्यासाठी खूप स्पेशल आहे. आणि जे काही नवीन यंग जनरेशन जी IT मध्ये येते त्यांच्यासाठी पण एक नवीन मेसेज आहे. तर चला आपण निघूया ऑफिसला. ओके, तर बघत राहा व्हिडिओ, स्किप करू नका, मिस करतील. आणि सबस्क्राईब करा मित्रांनो, तुम्ही सबस्क्राईबच करत नाही आहे, चॅनल ग्रोथ होत नाही. एक सबस्क्रायबर एक महिन्याला वाढत आहे, त्याचा काही फायदा नाही. आपल्याला 1000चा टप्पा या वर्षाच्या एंडला कंप्लीट करायचं. तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि मी असेच कंटेंट देत राहील. चला बाय. ओके, तर आहे आत्ता मी कंपनीमध्ये, इन्फोसिसमध्ये, आणि आत्ता जस्ट मेल ड्राफ्ट केलं आहे. तर यस, मी इन्फोसिस सोडतो आहे. तर ह्याच आजचा टॉपिक आहे व्लॉगचा. तर यस, तुम्हाला पुढचा व्ह्यू बघा कसला क्लास आहे. आणि तर मी आत्ता बसलो आहे मेल ड्राफ्ट करत, मेल करतो आणि तुमच्याशी बोलतो नंतर. ओके, तर यस, लॅपटॉप दिलेला आहे आणि शेवटच्या मेमरी गोळा करतो आहे आणि सगळं झालं आहे ऑलमोस्ट. म्हणजे लॅपटॉप दिला आहे, डिअलोकेट केला आहे लॅपटॉप. आता फक्त आय कार्ड द्यायचं आहे. आय कार्ड दिलं की ॲक्सेस बंद होईल. आता जस्ट खाऊन घेतलं आहे आणि आता इथं इन्फोसिसचा एक ग्राउंड आहे, तिथं बसलो आहे. येस, वाईट वाटतं आहे की ड्रीम कंपनी सोडताना. तर येस, आता कुठंतरी आपल्याला सोडून नेक्स्ट कंपनी जावंच लागणार आहे. पण हार्ड असतं, म्हणजे माझ्यासाठी तरी खूप. मी इमोशनल व्यक्ती आहे, मला लगेच सहन नाही होत. म्हणजे असं की आपण एखादी कंपनी सोडतो आहे, मला हे कधीच सहन होत नाही. 2-3 वर्ष मस्त राहिलेला असतो, चांगले मेमरीज असतात आणि एकदम जायचं अवघड जातं. तर येस, आता प्लॅन असा आहे की आय कार्ड देणार आहे. मित्र भेटतात, जे की जुन्या प्रोजेक्टचा एक मित्र आहे आणि नवीन प्रोजेक्टचं येतो बोललेत. फेज 3ला असतो आम्ही, इकडं नसतो फेज 2ला, त्यामुळे इकडं जास्त येणं होत नाही. फेज 2ला येतो बोललेत, आता येतात का नाही माहीत नाही, कारण की त्यांचे क्लायंटचे कॉल असतात. त्यामुळं लेट्स सी, आले तर भेटतो आणि तुम्हाला व्हिडिओ दाखवले. तुम्ही व्हिडिओ बघा इन्फोसिसच्या आतले, मी कधी आतले दाखवले नाहीत आत्तापर्यंत. तुम्ही बघा, आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. यस, हा ब्लॉग एवढाच होता. फक्त जे काही आजच्या दिवस जे काय होईल ते तेवढंच दाखवणार आहे. आणि जाता जाता तुम्हाला ऑडिटोरियम पण दाखवतो आणि थोडंसं फाउंटनचा एरिया दाखवतो. अजून दाखवण्यासारखी भरपूर जागा आहेत, खूप जागा आहेत. जसं की स्विमिंग पूलचा पण एरिया आहे, तो पण एक बघून जाऊ. फोटो काढू स्विमिंग पूलच्या इथे. मित्र आले की त्यांनाच फोटो काढायला लावू. आय कार्डचा पण लास्टचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर टाकणार आहे, तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो करा, यादव रोहन 170वर. तर ठीक आहे, चला आता काय आय कार्ड द्यायचं आणि संपवायचं इन्फोसिसमधलं आयुष्य.
कुठली कंपनी जॉईन करणार आहे ते तुम्हाला नाही सांगत, तुम्ही व्हिडिओ बघत राहा, कारण की मला माहिती आहे तुम्हाला ते पण एक्सायटेड असणार आहेत, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ बघत राहा. सांगतो दुसरी नवीन कंपनी कुठली आहे, काय आहे, बरं कसं स्विच करायचं, बरं येणाऱ्या पोरांना काय काय हेल्प पाहिजे, बरं कशी स्विचिंगची प्रोसेस असते, तर तुम्हाला सगळं मी इन डिटेल सांगेल. तुम्ही मला फॉलो करा इंस्टाग्रामला आणि सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनलला. तर चला आता मी काय बोलत नाही, दाखवतो आणि व्हिडिओ एंड करतो. ओके. इथं माहीत नाही हे हिंजवडीचं ग्रामदैवत आहे का काय दैवत आहे, पण तिथं आहे ना मंदिर आहे, ते कायम तसंच आहे, मी आल्यापासून पाहिलं आहे. हवा कॅम्पस ओके, हे मंदिर आहे आणि हा सगळा कॅम्पस.